शेतकरी आत्महत्येचा काळा डाग बीड जिल्ह्याच्या माथी मारलेला आहे. याचं कारण तसंच आहे. निसर्गाच्या भरोशावरती शेती करणारा शेतकरी हा अनेक वेळा तोट्यामध्ये जातो आणि त्यातून त्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं. विशेषतः सावकारी पाश असेल, त्याचबरोबर अनेक कारणं शेतकरी आत्महत्येला आहेत. मात्र हीच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी अनेक शेतकरी हे वेगवेगळे प्रयोग करतायत. बीड जिल्ह्यामध्ये हे प्रयोग करणारे शेतकरी देखील काही कमी नाहीत, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे बीड जिल्ह्यातील उक्कड पिंपरी जे गाव आहे, या गावामध्ये शेतकरी प्रकाश ढाकणे यांनी सुंदर पद्धतीने गव्हाची शेती केलेली. विशेषतः याचं वैशिष्ट्य असं आहे, सेंद्रिय शेती करत असताना या शेतकऱ्यांना सुंदर असा गहू पिकवलाय. जर आपण या गव्हाची ही जर ओंबी पाहिली तर तब्बल 1 ईतभर ही ओंबी आपल्याला पाहायला मिळते. तर मोठ्या प्रमाणात याचं उत्पन्न देखील येणार आहे. विशेषतः ही जी जात आहे, ही जात कोणती आहे आणि नेमकं याचं काय वैशिष्ट्य आहे, आपण त्या शेतकऱ्याकडून विचारून घेणार आहोत. प्रयोगशील जर शेतकरी असेल आणि विशेषतः जर चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये जर प्रयत्न केला, प्रयोग केले, तर शेती ही फलदायी ठरते. विशेषतः परवडेबल शेती देखील होते. जरी तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल किंवा इतर काही संसाधनं नसतील, तरी देखील आहे ही शेती परवडेबल कशी करायची हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले. नेमकं काय सांगाल, कोणतं हा गहू आहे का? तर ह्या सगळ्या बाकीच्या गव्हापेक्षा हा वेगळा गहू आहे, नेमकं वैशिष्ट्य काय? हा कुदरत अन्नपूर्णा नावाची जी देशी वाण गव्हाचं आहे आणि या वाण हा वाराणसी कृषी विद्यापीठ प्रकाश रघुवंशी राष्ट्रपती अवॉर्ड या व्हरायटीला मिळालेला आहे, कुदरतला. आणि हा गहू गुगलवर सर्च करून नेमकं तुम्हाला यातून किती उत्पन्न मिळणार आहे आणि या गावाकडे वळले कसं काय? हा मला गुगलवर सर्च झाला आणि यातून एकरी 32 क्विंटल नक्कीच उत्पन्न मिळेल याची मला अपेक्षा आहे. आणि याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ही 23.78, प्रोटीन चांगले आहेत आणि अतिशय खाण्याला चवदार खपली गहू किंवा बनशी गहू याच्या तोडीस तोड आहे. आणि उत्पन्न कमी खर्चामध्ये जास्त डबल किती उत्पन्न उत्पन्न निघतं एकर याचं? एकरी 32 क्विंटलच्या पुढं उत्पन्न याचं नक्कीच निघतंय. याला जे खतं आहेत ते कोणत्या प्रकारचे दिलेत आणि सेंद्रिय खताचा कशा पद्धतीने याचा फायदा होतो? सेंद्रिय खताने उत्पन्न थोडं लेट येतं पण चांगलं येतं. सेंद्रिय खत दिल्यामुळं चांगली याची डेव्हलपमेंट होती, जमिनीची नापीकता कमी होती. आणि काय काय दिलेत, कोणते कोणते खत दिले? याला कोंबड खत 10 ते 12 क्विंटल दिलेलं आहे गोण्या. त्यानंतर ह्युमिक ॲसिड, तांदूळ आणि गुळाचं मिश्रण करून दिलं. अंडे, मध, गाईचं शेण, तूप हे सुद्धा याला दिलेलं आहे. आणि ताक, दही, अंडे हे सुद्धा याला प्रत्येक पाण्याला आलटून पलटून दिलेलं आहे. आता या गव्हाची मागणी कशा पद्धतीने आहे आणि आता भाव किती आहे सध्या? याला आज विक्री कधीही ॲटलिस्ट 7 वर्ष तरी याला 600 रुपये प्रति किलो प्रमाणे याची नक्कीच विक्री होईल, याची मला खात्री किती आहे. उत्पन्न मिळेल यातून? यातून 32 क्विंटल एकरी म्हणजे मला 40 क्विंटलच्या जवळजवळ ॲव्हरेज मिळेल असं मला वाटतं, कमीत कमी. काय शेतकऱ्यांना आव्हान असेल का? तर अनेक वेळा जे शेतकरी आहेत ते आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात आणि शेती परवडत नाही अशा पद्धतीची ओरड केली जाते. विचार करून योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन, योग्य पाणी नियोजन, योग्य तणनाशक नियोजन, हे जर याचं मार्गदर्शन जर चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला जर मिळलं तर अधिक उत्पन्न होईल. शेतकरी बाजारी होणार नाही. कर्ज देणारा शेतकरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा या भागामध्ये तयार करायचा आहे. हे सगळं याचे बोंद घेऊन या गव्हाच्या संदर्भात काय आव्हान असेल? कोणतं नेमकी व्हरायटी शेतकऱ्यांना कशी फायदेशीर? ही 13 किलोमध्ये 32 क्विंटल याचं उत्पन्न होत आहे आणि दरही चांगला मिळतो. साधारणतः 60,000 रुपये क्विंटल याला दर मिळतो. हे विक्री करताना कंपनी स्वतः घ्यायला तयार आहे किंवा शेतकरी असंख्य आहे. याची पेरणी केल्यानंतर हा गहू एक दाणाही शिल्लक राहणार नाही. याला मागणी खूप आहे आणि हा 2020ला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे आणि यशस्वी झालेला आहे. विशेषतः शेती जी परवडेबल शेती नाही अशी जी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात ओरड केली जाते, त्या शेतकऱ्यांसाठी हा एक पर्याय खूप चांगला आहे. आता एकरी जर 35 क्विंटल या गव्हामधून उत्पन्न येत असेल आणि त्याची किंमत
60,000 रुपये क्विंटलनं हा गहू देखील मार्केटमध्ये घेतला जातो, बियाणे कंपन्या देखील घेऊन जातात, असा शेतकऱ्याचा अनुभव आहे. त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये जो शेतकरी आत्महत्येच्या दारामध्ये गेलेला आहे किंवा शेती परवडत नाही असं म्हणणारा शेतकरी आहे, त्यांनी असा एक वेगळा प्रयोग करून या गव्हाच्या माध्यमातून स्वतःची समृद्धी साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या संदर्भामध्ये प्रकाश ढाकणे नावाचे जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतायत. ही कशा पद्धतीने व्हरायटी घ्यायची या संदर्भात देखील मार्गदर्शन केलं जाते. त्यामुळे कुठेतरी शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टिकोनातून हा एक वेगळा प्रयोग यशस्वी ठरू शकतो. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी.